शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. आवाज येत आहे का? शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयने योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. भगवान परमात्म्याला वंदन, देवकी पुत्र श्रीकृष्णांना वंदन आणि परमात्म्याचा 28व्या कलियुगातील अवतार श्री व्यंकटेश यांना वंदन, गीता धर्म मंडळाला वंदन आणि उपस्थित संत सज्जन श्रोत्यांना वंदन. आजचा आपला विषय आहे व्यंकटेश स्तोत्र. आता आपल्यापैकी कुणाला व्यंकटेश स्तोत्र माहिती आहे, नित्य पठणात आहे? कारण माझी आई किंवा माझ्या आईच्या बरोबरच्या ज्या माझ्या मावशी काकू आत्या होत्या त्या सगळ्या ते रोज म्हणायच्या. आंघोळ झाल्यावर स्वयंपाक करताना त्यांच्या तोंडात व्यंकटेश स्तोत्र असायचंच आणि त्यामुळे शाळेत असताना आपलं ते आपोआप पाठ झालेलं होतं. तुमच्यापैकी किती जणांना व्यंकटेश स्तोत्र माहिती आहे? म्हणत नाही, माहिती आहे तरी असं आहे. बरं, तर आता आपण त्या व्यंकटेश स्तोत्राचा आज अभ्यास करणार आहोत. आपण पहिल्यांदा बघणार आहोत व्यंकटेश म्हणजे कोण. मग त्या व्यंकटेशाचा रामायणातला संदर्भ आहे, एक कृष्णकथेतला संदर्भ आहे, नंतर वराह पुराणात व्यंकटेश कथा आलेली आहे, नंतर एक स्तोत्र संस्कृत स्तोत्र आहे व्यंकटेश स्तोत्र 15 श्लोकांचं, आणि मग मराठी स्तोत्र आहे ते 108 ओव्यांचं आहे, ते देवीदासाने लिहिलेलं आहे. आणि मग त्याचे आपण अनुबंध चतुष्टय जे म्हणतात कुठच्याही ग्रंथाचे ते बघणार आहोत. आणि मग त्या स्तोत्राचे बरेच लहान लहान त्याच्यात भाग आहेत. त्या स्तोत्रात आधी नमन आहे, मग जय जयकार केलेला आहे, मग विनंती केलेली आहे त्याला, मग देवदासांनी आत्मपरीक्षण केलं आहे, आत्मनिवेदन केलं आहे, मग त्याची शरणागती आहे, मग देवीदास व्यंकटेशाशी उपरोधाने बोललेले आहेत, भांडलेले आहेत त्यांच्याशी, मग अंगीकार एखाद्याने केला की ते अस्वीकार करत नाहीत, त्याला सोडून देत नाहीत, त्याची उदाहरणं सांगितलेली आहेत. मग देवीदासाने स्वतःच्या अपराधांचं वर्णन केलं आहे, स्वतःच्या अधमपणाचं वर्णन केलं आहे, आणि श्रेष्ठांनी एकदा अंगीकार केल्याचे दाखले दिलेले आहेत. आणखीन परत एकदा विनंती केली आहे. मग व्यंकटेशाची नामं आहेत, जशी विष्णू सहस्रनाम आहेत तशी व्यंकटेशाची खूप नामं आहेत. मग ते नामांचा उच्चार झाल्यानंतर, ते मंडल पूर्ण झाल्यानंतर जो साक्षात्कार होतो, प्रत्यक्ष दर्शन, साक्षात दर्शन घडतं, त्याचं वर्णन आहे. मग त्याची पूजा केलेली आहे. मग परत काही नावं आहेत, त्याचा जय जयकार आहे, मग मागणं मागितलेलं आहे, मग फलश्रुती आहे, मग परमेश्वराने दिलेलं आश्वासन आहे, मग ते स्तोत्र कसं वाचायचं त्याचे काही नियम आहेत, मग भगवंतांच्या कृपेची परत उदाहरणं आहेत. आणि मग आपण त्या सगळ्या नामांचं सौंदर्य बघणार आहोत, त्याचा भाषिक अभ्यास बघणार आहोत, आणि मग त्याची आरती बघणार आहोत. म्हणजे कदाचित आपल्याला या एकाच विषयावर 2 तास बोलायला लागणार आहे, आज एक आणि पुढच्या महिन्यात. तर हे व्यंकटेश स्तोत्र, हा व्यंकटेश कोण? तर व्यंकटेश हे अनेक भारतीयांचं कुलदैवत आहे. म्हणजे तो भक्तवत्सल आहे, दयाळू आहे, मायाळू आहे, कृपाळू आहे, असे श्री व्यंकटेश श्री तिरुपती क्षेत्रात वास करतात. व्यंकट म्हणजे संकट आणि व्यंकटेश म्हणजे संकटांचा निराश करणारे. हे व्यंकटेश म्हणजे परब्रह्माचा 28व्या कलियुगातला अवतार आहे असं म्हणतात. तिरु म्हणजे लक्ष्मी, आणि तिरुपती म्हणजे लक्ष्मीचा पती ते विष्णू, आणि व्यंकटेश म्हणजेच तिरुपती म्हणजेच बालाजी, बाळ रूपातलं त्यांचं दर्शन. मग याला रामायणातला काय संदर्भ आहे या देवीदासांच्या कथेला? तर रावणाने सीतेचे हरण केलं, पण प्रत्यक्षात सीता तेव्हा अग्निदेवतेकडे सुरक्षित होती, आणि अग्निकन्या वेदवती हिने सीतेचं रूप घेतलं होतं आणि रावणाने तिला पळवलं होतं. आणि मग रावणाच्या बंदीगृहातून सुटका झाली तेव्हा सीतेने जी अग्निपरीक्षा दिली त्यावेळी त्या श्रीरामांना त्या अग्नीत सीतेची ती दोन्ही रूपं दिसली, आणि तेव्हा श्रीरामांना त्या सीतेने विनंती केली की वेदवतीने केलेल्या उपकारांची फेड मला करायची आहे आणि त्याच्याकरता तुम्ही तिच्याशी विवाह करा. तर राम म्हणाले, नाही, या जन्मात तरी मी एकवचनी, एकबाणी, एकपत्नी आहे, मी या जन्मात काही तिच्याशी लग्न करू शकत नाही.
पण 28व्या कलियुगात मी व्यंकटेश या नावाने अवतार घेणार आहे आणि त्यावेळेला ही वेदवती तेव्हा पद्मावती असेल आणि तेव्हा मी तिचं पाणीग्रहण करून तुझी ही इच्छा पूर्ण करेन. हा रामायणातील संदर्भ या श्री व्यंकटेशांच्या कथेला आहे. तसंच महाभारत म्हणजे कृष्ण कथेतला पण एक संदर्भ आहे. म्हणजे श्रीकृष्ण गोकुळातून निघाला, लहान सगळं पण त्यांचं गोकुळात गेलं, मग अक्रूरासह ते मथुरेला जायला निघाले. तेव्हा यशोदा माता अत्यंत दुःखीत झाली आणि ती दुःखित अंतःकरणाने कृष्णाला म्हणाली, कृष्णा, तुझ्या सगळ्या बाळलीला मी अनुभवल्या, तुझं लहानपण सगळं मी अनुभवलं, पण आता तू कायमचा मथुरेला चाललायस, मग तुझा विवाह सोहळा बघायची माझी इच्छा अपुरीच राहील ना, ती कशी मला बघता येणार. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, माते, दुःखी होऊ नकोस. 28व्या कलियुगात मी व्यंकटेश या नावाने अवतार घेईन, तेव्हा तू बकुळ्या या नावाची माझी दासी असशील आणि तू दासी जरी असलीस तरी मला मातेप्रमाणेच पूज्य, प्रिय, मान्य आणि वंद्य अशी असशील आणि तेव्हा तू माझा विवाह माझी माता म्हणून बघू शकशील. आणि मग ती बकुळा म्हणजे म्हणजे त्यातलं अमृत, कू म्हणजे अमृताचा आश्रय घेणारी आणि ला म्हणजे लाड करणारी, लालन करणारी, आणि मी तुझा आज्ञाधारक पुत्रच असेल त्या जन्मात आणि माझ्या विवाहात तू मातेचीच भूमिका पार पाडणार आहेस आणि त्या मातेचा बाळ या रूपातील म्हणून मी बालाजी म्हणून पण ओळखला जाईल. अशा या रामायण आणि महाभारत या दोन्हीतल्या उल्लेखावरून स्पष्ट होतं की श्री व्यंकटेश हे श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचेच पुढचे अवतार आहेत. म्हणजे यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर हे जे 7 भगवंतांचे गुण आहेत त्यांचे ते अधिपती आहेत. आता या व्यंकटेशांची वराह पुराणात पण एक कथा आलेली आहे. वराह पुराणात काय कथा आली की सर्व ऋषीमुनी यज्ञयाग करीत होते, तेव्हा तिथे नारद आले आणि त्यांनी विचारलं, या सगळ्या यज्ञयागाचं, या सगळ्या मख जे आहेत यज्ञ, त्यांचं श्रेय तुम्ही कुणाला अर्पण करता, याचा भोगता कोण. ते ऋषी म्हणाले, आम्हाला माहीत नाही याचा भोगता कोण ते. मग नारद म्हणाले, तुम्हाला यज्ञ भोगताच माहीत नाही तर हा यज्ञयाग करून काय उपयोग आहे, ते कुणाला जाणार, तेव्हा तो कोण आहे यज्ञभोक्ता ते आधी शोधा. मग सर्वदेव म्हणजे काय, तर सर्वदेवात श्रेष्ठ कोण ते शोधा ना, तो तुमच्या यज्ञाचा भोक्ता असेल. मग सर्वदेवात श्रेष्ठ कोण ते शोधण्याचं काम भृगु ऋषींच्याकडे दिलं गेलं आणि मग भृगु ऋषी गेले श्रेष्ठ देव शोधायला. आधी इंद्राच्या दरबारात गेले, तेव्हा इंद्र तिथे काय त्या अप्सरांच्या नाच गाण्यात सगळ्यात मग्न होता. त्यांनी भृगूंच्याकडे लक्षच दिलं नाही, त्यांचं आदरातिथ्य केलं नाही. मग भृगूंनी त्याला शाप दिला इंद्राला की तुला कधीही कोणी पूजणार नाही आणि तुझं कुठेही देऊळ नसेल, असा त्याने इंद्राला शाप दिला. नंतर ते गेले शंकरांच्याकडे. शंकर पार्वती सुद्धा एकांतातच होते. तेथे ऋषी आलेले पाहून शंकर क्रोधित झाले, त्यांच्याशी भांडायला लागले. तेव्हा त्यांनी भृगु ऋषीने शंकराला पण शाप दिला की शंकर क्रोधित झाल्यावर की तुझी कुठे मूर्ती नसेल देवळात, तुझ्या फक्त लिंगाचीच पूजा होईल, असं त्याने शंकराला सांगितलं. मग नंतर ते विष्णूकडे गेले. विष्णू आणि लक्ष्मीसुद्धा एकांतातच होते, पण भृगु ऋषी आलेले पाहताच विष्णू लगेच उठले आणि तरीसुद्धा भृगु ऋषी रागावलेलेच होते. त्यांनी त्या म्हणजे विष्णूंच्या छातीवर लाथ मारली, इतक्या जोरात लाथ मारली की तिथे वण उमटला. पण कृष्ण म्हणजे विष्णू रागावले नाही. त्यांनी त्यांना या बसा म्हटलं, त्यांची पूजा केली. उलट आपल्या कठोर तनूला त्यांचा पाय लागून तो दुखावला असेल म्हणून त्यांच्या पायाला तेल लावलं, तेल लावून चोळलं, गरम पाण्याने शेकलं, असं सगळं त्यांचं आदरातिथ्य केलं. पण ते बघून लक्ष्मी माता मात्र रागवल्या की ह्यांनी आपल्या एकांताचा भंग केला, त्यांना शिक्षा करायची सोडून तुम्ही त्यांचंच आदरातिथ्य करताय. म्हणून लक्ष्मी माता रागवल्या आणि तिथून निघून पृथ्वी तलावर येऊन कोल्हापूरला अंबाबाई म्हणून राहायला लागले. मग त्यांची समजूत काढायला विष्णू पण आले. ते कुठे राहिले, ते तिरुपतीला तिथे जाऊन राहिले. एका वारुळात बसून ते ध्यान करायला लागले, परत लक्ष्मीची प्राप्ती व्हावी म्हणून त्या व्यंकटाचलावर राहायला लागले आणि लक्ष्मीच्या शोधासाठी ध्यान सुरू केलं. आता विष्णू आणि लक्ष्मी दोघांची अवस्था अशी प्रेमविवल अवस्था झालेली होती. ते बघून ब्रह्मदेवाने ठरवलं की आता ह्यांना मदत करायची, म्हणून त्यांनी गायीचं रूप घेतलं. शंकराला त्यांनी वासराचं रूप घ्यायला सांगितलं आणि त्या दोघंजणं तिथे लक्ष्मीला भेटायला गेले. मग लक्ष्मीने त्या गाय आणि वासराला चोल राजाच्या स्वाधीन केलं आणि मग तो चोल राजाने ती गाय वासराची जोडी एका धेनू पालकाला म्हणजे एका गुराखकडे दिली. तो ती जोडी घेऊन त्या विंध्याच्या आणि त्या व्यंकटगिरीवर तिथे गेला. तर ती गाय रोज सकाळी उठल्यावर एका विशिष्ट ठिकाणी जाऊन तिथे दूध खाली द्यायची, कारण तिथे खाली वारूळ होतं आणि तिथे विष्णू तप करत होते.
म्हणून तिथे ती जाऊन तिथे द्यायची. पण त्या धेनुपालकाला काही माहीत नव्हतं. तो रागावला आणि त्यांनी त्या गाईला मारायला कुऱ्हाड काढले. ते बघून ते विष्णू त्या वारुळातनं बाहेर आले आणि त्यांनी तो घाव आपल्या मस्तकावर झेलला. आणखीन त्या धेनुपालकाला त्यांनी म्हणजे मारून टाकलं. धेनुकाला मारून टाकलं, गाय वाचली. आणि मग जो चोल राजा होता, ज्या धेनुपालकाला ज्यांनी पाठवलं होतं, त्या चोल राजाला विष्णूंनी शाप दिला की तू पुढच्या जन्मी राक्षस होशील. आणि मग थोड्या वेळाने उशाप पण दिला की तू पुढच्या जन्मी राक्षस झाल्यानंतर मग आकाश राजा होशील आणि तुझी जी कन्या असेल तेव्हा पद्मावती, तेव्हा मी तिच्याशी विवाह करेन. आणि मग ती पद्मावती म्हणजे ती रामायणातल्या कथेतली सांगितलेली ती वेदवती होती पूर्वीची. आणि मग ती बाळकृष्णाची माता समान असलेली जी बकुळा होती, तिने मग तिरुपती मोठा झाल्यावर आकाशराजाकडे जाऊन त्या व्यंकटेशासाठी पद्मावतीला मागणी घातली आणि तो विवाह संपन्न झाला. आणि वे म्हणजे सर्व पाप आणि कट्ट म्हणजे नाहीसे करणारे असे ते तिरुपती बालाजी म्हणजे श्री व्यंकटेश्वर म्हणजेच कलियुगातला पीडांचा त्रास संपवणारा देव. भक्तांचा पीडांचा त्रास वाचवण्यासाठी भगवंतांनी तो जन्म घेतलेला होता. आणि मग नंतर हनुमान तिथे म्हणजे हनुमान म्हणजे शिवाचा अवतार, ते तिथे अरवली पर्वतावर प्रगट झाले. आणि त्यांनी एका पुजाऱ्याला आदेश दिला की तू तिथे शेषनागापासून ज्या शेषाचलाची निर्मिती झालेली आहे तिथे व्यंकटेशाचं देऊळ बांध. आणि मग त्या शेषाचलाला 7 शिखरं होती तिथे. शेषाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, पुरुषाद्री, नारायणाद्री आणि व्यंकटाद्री. त्या व्यंकटाद्रीवर म्हणजे आंध्र प्रदेशात चित्तूर जिल्हा जिथे आहे तिथे तिरुमाला पर्वत आहे. तिथे 9व्या शतकात तिरुपतीचं पहिल्यांदा देऊळ बांधलं गेलं. पण ते नंतर प्रकाशात आलं ते 15व्या शतकात. आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना असं ते देऊळ आहे आणि भारतातलं सगळ्यात श्रीमंत देवस्थान म्हणून ते ओळखलं जातं. तसंच दुसरं एक विदर्भात सुद्धा देऊळगाव राजा म्हणून आहे बुलढाण्याच्या जवळ, तिथे पण एक व्यंकटेश्वराचं मंदिर आहे. या मंदिरात वेगवेगळ्या प्रथा आहेत की ते व्यंकटेश्वर असं म्हणतात की ते मूळ स्त्री आणि पुरुष दोन्ही रूपांचे एकीकरण आहे मुळात. त्यामुळे त्या मूर्तीला खाली धोतर आणि वर साडी असं नेसवलं जातं असं म्हणतात. आणि त्या मूर्तीच्या डोळ्यातून सतत एक ब्रह्मांडीय ऊर्जा प्रसारित होत असल्याने ते डोळे बंद ठेवलेले असतात. फक्त दर गुरुवारी ते डोळे थोडे उघडतात तेव्हाच ते भक्तांना पाहता येतात. नंतर तिथे केशदान का केलं जातं, तर ती गाय जेव्हा व्यंकटेशाला दूध देत होती आणि धेनू मालकाने गायीवर प्रहार केला, ती कुऱ्हाड विष्णूंना लागली, तेव्हा त्यांच्या डोक्यातनं खूप रक्ताचा मोठाच्या मोठा असा स्रोत जोराने रक्त व्हायला लागलं. तेव्हा देवीने तिथे काही तेव्हा बँडेज नव्हतं, कापूस नव्हतं, देवीने आपले केस कापून त्या जखमेवर बांधले रक्त थांबवण्याचा उपाय म्हणून, प्रथमोपचार म्हणून. म्हणून तेव्हापासून भक्त तिथे आपले केस कापून त्याला वाहतात. किंवा आणखीन दुसरं केशदान म्हणजे अहंकाराचं विसर्जन. तिथे गेल्यावर अहंकाराचं विसर्जन झालं पाहिजे म्हणून ती केशदान करण्याची पद्धत आहे. तसंच असं म्हणतात की ते मंदिर आहे ते समुद्रापासून दूर आहे, म्हणजे गाभाऱ्यात कुठलाही आवाज येत नाही. पण मूर्तीला जर कान लावला तुम्ही तर समुद्राचा आवाज ऐकायला येतो तिथे. नंतर मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक काठी ठेवलेली आहे. ती काठी म्हणे लहानपणी त्याची आई त्याला त्या काठीने चांगला चोप द्यायची आणि म्हणून त्याला जिथे चोप द्यायची त्या अनवठीला अजूनसुद्धा दर शुक्रवारी चंदनाचा लेप लावला जातो. तसंच तिथे गाभाऱ्यात सतत दिवा ठेवत असतो, पण त्यात कधीही कोणी तेल घालताना पाहिलेलं नाही आहे कोणालाही, असं एक म्हणतात. किंवा ती मूर्ती इतकी सजीव भासते की उन्हाळ्यात सुद्धा तिथे म्हणजे थंडीत सुद्धा त्या मूर्तीला घाम आल्यासारखा दिसतो. त्या मूर्तीची पाठ ओली लागते. किंवा गाभाऱ्यात जाऊन मूर्ती पाहिली तर ती मध्यभागी दिसते, पण थोडं बाहेर येऊन पाहिली तर ती थोडी उजव्या बाजूला असते. अशा अनेक आख्यायिका या व्यंकटेश्वराच्या मंदिराबद्दल सांगितल्या जातात. अशा या व्यंकटेशाचं एक जे संस्कृतमधलं जे स्तोत्र आहे त्याच्यात 15 श्लोक आहेत आणि त्याच्यातही सगळी विष्णू सहस्रनामांसारखीच ओळीनी नावं आहेत सगळी. त्याच्यात अशी नावं आहेत: व्यंकटेशो वासुदेव, प्रद्युम्नो अमित विक्रम, संकर्षणो अनिरुद्धश्च, शेषाद्री यतिरेवच, जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचलवासिनः, सृष्टिकर्ता जगन्नाथो नारायण अधोक्षजा, श्रीधर पुंडरीकाक्षः सर्वदेवस्तुतो हरिः, श्री नृसिंहो महासिंह सूत्रकार पुरातनः, रमानाथो महाभर्ता मधुर पुरुषोत्तमा,
चोलपुत्र प्रिय शांतो ब्रह्मादीनां वरप्रदा श्रीनिधी सर्वभूतानां भयत्कृत भयनाशना श्रीरामो रामभद्रश्च भवबन्धैकमोचका भूतावासो गिरावासः श्रीनिवास श्रियापती अच्युतानंद गोविंद विष्णु व्यंकटनायक सर्वदेवैक शरणं सर्वदैवत दैवकं समस्त देव कवचम सर्वदेव शिखामणी इतीदं कीर्तितं यस्य विष्णोरमित तेजसा त्रिकालेय पठेन पापं तस्य न विद्यते राजद्वारे पठेत घोरे संग्रामे रिपुसंकटे भूतसर्पपिशादादि भयं नास्ति कदाचन अपुत्रो भवते पुत्रान् निर्धनो धनवान् भवेत् रोगार्तो मुच्यते रोगात् बद्धो मुच्येत बंधनात् यदिष्टकं लोके तत्प्राप्नियत न असंशयः ऐश्वर्यं राजसन्मानं भुक्तिमुक्तिफलप्रदां विष्णो लोकैक सोपानं सर्वदुःखैकनाशनं सर्वैश्वर्यप्रदं नृणां सर्वमङ्गलकारकं मायावी परमानंद त्यक्त्वा वैकुंठमुत्तमं स्वामी पुष्करणी तीरे रमया सह मोदते कल्याणातृतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. या संस्कृत श्लोकांचंच आणखीन सुलभीकरण ज्याला म्हणता येईल ते आपल्या देवीदासांनी केलेलं आहे. पण आता हे देवीदास म्हणजे कोण याच्याबद्दल कसलीही माहिती सापडत नाही. मी अनेक कोश बघितले आणि अनेक पुस्तकं बघितली, पण देवीदासाचा काळ कुठचा, त्यांचं मूळ नाव काय, त्यांच्या आणखीन अन्य रचना कुठच्या याच्याबद्दल काहीही माहिती मला मिळाली नाही. आपल्यापैकी कोणाला जर देवीदासांची माहिती मिळाली तर मला ती अवश्य तुम्ही कागदावर उतरवून घ्या, जिथे कुठे सापडेल ती, आणि ते माझ्यापर्यंत पोचवा. कारण खरोखरच खूप प्रयत्न करून सुद्धा देवीदासांची माहिती का मिळत नाही हे अजबच आहे. फक्त एका ग्रंथात म्हणजे साईबाबांसंबंधीचा एक ग्रंथ आहे, त्याच्यात एक दोन ओळी आहेत. त्याच्यात देवीदासांचा उल्लेख असा आहे की जव्हार आली भ्रमाचा भोपळा देवीदासे कसा चलाविला भोपळा फुटला शिर्डीत असा उल्लेख आहे. आणि देवीदासाचा बांधा सुंदर डोळे सतेज रूप मनोहर 10-11 वर्षांची उमर प्रथम शिर्डीवर आला ताई. आता इथे देवीदास कोणी, हा आपला देवीदास आहे व्यंकटेश स्तोत्राचा करता का तिथे साईबाबांनाच देवीदास म्हटलंय याचाही नक्की उलगडा होत नाही. मग कदाचित ते जर देवीदास असतील तर साईबाबा शिर्डीत येण्याआधी 12 वर्ष तिथे राहत होते का, आणि मग साईबाबा येण्यापूर्वी त्यांनी ग्रामस्थांची आध्यात्मिक धार्मिक बैठक तयार केली होती का, ते कार्य त्यांचं आहे का, असे सगळेच प्रश्न आहेत. मग देवीदास साईबाबांचा काळ जर 1856 धरला तर मग देवीदासांचा काळ 1830 वगैरे असू शकतो. आणखीन एक बिहारमध्ये बाराबंकी जिल्ह्यात लक्ष्मणग्राम येथे एक हिंदी संत कवी होते देवीदास, पण ते आणि हे नाही. पंडित माधवशास्त्री जोशांच्या कोशात या हिंदी रचना करणाऱ्या देवीदासांचा उल्लेख आहे. त्यांची काही हिंदी पदं आणि रचना प्रसिद्ध आहेत. पण व्यंकटेश स्तोत्रकर्त्या देवीदासांच्याबद्दल काहीही जास्त माहिती मिळालेली नाही. तर आता व्यंकटेश स्तोत्र म्हटलं की प्रत्येक ग्रंथाला आपण अनुबंध चतुष्टय असतं असं म्हणतो. म्हणजे पहिला या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, कोणाकरता ही रचना आहे. तर या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे की जो पतित आहे. पतित म्हणजे परमेश्वरापासून दुरावलेला असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे कारण असं त्याच्यात 32व्या ओळीत म्हटलं आहे, ऐसा पतितनी खरा. म्हणजे या अनुबंध चतुष्टयातला अधिकारी कोण, तर जे पतित आहेत परमेश्वरापासून नाम गेलेले आहेत ते या ग्रंथवाचनाचे अधिकारी आहेत. दुसरा विषय काय आहे याचा, तर व्यंकटेशाचं नामस्मरण हाच याचा विषय आहे. कारण ओवी आहे, तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती. म्हणजे हा याचा विषय आहे. संबंध काय म्हणजे प्रतिपाद्य काय आणि प्रतिपादक काय, तर त्याच्यात म्हटलेलं आहे, आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही आता रक्षण नाना उपायी करणे तुझं उचित. हा या स्तोत्राचा संबंध आहे की मी पापी आहे आणि माझं रक्षण तू करणं हे तुझं काम आहे. आणि प्रयोजन काय आहे, तर सर्वांसाठी आहे सुख मागणं हे या ग्रंथाचं प्रयोजन आहे. म्हणजे आणि ते सुखसुद्धा कसं, तर फक्त व्यंकटेश स्तोत्राच्या पठणाने मिळणार आहे. म्हणजे आणिक न लगती सायाचं पठण मात्र कार्यसिद्धी असं त्याच्या स्पष्टपणाने म्हटलं आहे. असं या व्यंकटेश स्तोत्राचं अनुबंध आणि म्हणजे अनुबंधातले अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन सांगता येतं. आता पहिला जो भाग आहे 1 ते 5 ओव्या ते नमन आहे. जे नेहमी म्हणतात त्यांना ते माहीत असेल. श्री गणेशाय नमः, श्री व्यंकटेशाय नमः, ओम नमो जी हे रंबा सकाळादी तू प्रारंभा, आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन मावे करीतसे, नमन माझे हंसवाहिनी वाघवर दे विलासिनी, ग्रंथवदावया निरूपणी भावार्थ खाणी जया माझी, नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामिया,
स्फूर्ती द्यावी ग्रंथावा धावा या जने श्रोतया सुख वाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना सकळ श्रोतया साधूजना नमन माझे साष्टांगी. अशा या 4 ओव्या नमनाच्या आहे. पहिल्या ओवीत कोणाला नमन केलं आहे? व्यंकटेशाला केलं आहे आणि गणपती म्हणून हेरंबाला केलं आहे. ओम नमोजी हेरंबा. आता हेरंब शब्दाचा अर्थ काय? तर दीनार्थवाचक असा हे शब्द आहे. दीनार्थवाचक एष रंभा हा पालकवाचक आहे. म्हणजे दीन दुबळ्यांचं पालन करणारा तो गणपती. लोकांना बुद्धी देणारा विघ्नहर्त्या करणाऱ्या गणपतीला पहिलं वंदन आहे. ओम नमोजी हेरंबा सकाळ ऋतू प्रारंभा. दुसरं वंदन कोणाला आहे? सरस्वतीला आहे. नमन माझे हंस वाहिले. आता सरस्वती कोण? सरस्वती म्हणजे 4 वाच्यावर वाणीवर जिचा अधिकार आहे. आणि 4 वाणी म्हणजे परा पश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाणींच्यावर जिचं प्रभुत्व आहे. त्या 4 यांची जी जननी आहे त्या सरस्वतीला मी वंदन करतो. कारण मी आता भक्तिभावाने परिपूर्ण असं निरूपण करणार आहे आणि त्यासाठी सरस्वतींनी मला सहाय्य करावं म्हणून इथे सरस्वतीला वंदन केलेलं आहे. पुढचं वंदन आहे ते नमन माझे गुरुवर्या म्हणजे सद्गुरूंना केलं आहे. कारण ते देवदूत आहेत. आपली जीवन नौका या भवसागरातून पार पाडण्याचं काम शिष्याना ईश्वराचं सगुण आणि निर्गुण दर्शन घडवण्याचं काम सद्गुरूच करत असतात. सद्गुरूच मोक्ष मार्गावर नेतात. म्हणून त्यांना प्रकाश रूपातू स्वामी या असं म्हणून तिसरं वंदन सद्गुरूंना केलेलं आहे. चौथं वंदन नमन माझे संत सज्जना. कारण संत हेच या जीवाचा उद्धार करतात. संत सदाचार संस्कार सद्गुण यांचे आगर असतात आणि संत असतील तिथे आजूबाजूच्या लोकांचं जीवन समृद्ध होत असतं. त्याच्या पुढचं नमन केलं आहे आणि योगिया मुनिजना. योग्यांना का वंदन केलं आहे? तर योगी हे यमनियमांचे ज्ञान आपल्याला करून देतात आणि आपल्या जीवनाला एक नियमितपणा आणतात योगी. तसंच मुनिजना. मुनिजन म्हणजे काय? ते ज्ञान देतात, निर्धार देतात. ज्ञान देतात आणि निर्धार देतात. पुढचं नमन केलंय सकळ श्रोतया साधूजना. श्रोत्यांना सुद्धा वंदन केलंय. कारण श्रोता हा वक्त्याचा प्राण असतो. वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोतया विना. श्रोते बहुश्रुत असतात. वक्ता एखाद्याच विषयाचा अभ्यास करतो पण श्रोत्यांनी अनेक विषयावरचं ऐकलेलं असतं. ते बहुश्रुत असतात. वक्त्या काही चुकीचा बोलला अनाठाई बोलला तर तो सहन करत नाही. चांगला असेल त्याला प्रोत्साहन देतो. पण अकल्याणकारी जर कोणी बोलायला लागला, विषय सोडून बोलायला लागला, सभेत बोलू नये अशा गोष्टी बोलायला लागल्या तर श्रोता ते कधीच खपवून घेत नाही. म्हणजे श्रोतेच वक्त्याला पुढचं मार्गक्रमण करायला आणखीन बोलायला चेतना देतात, प्रवृत्त करतात, प्रोत्साहन देतात. म्हणून सकळ श्रोतया साधूजना नमन माझे साष्टांगी. श्रोत्यांना नमस्कार केलेला आहे. आता पुढचं ओवी आहे ग्रंथायिका प्रार्थना शतक महादोषासी दाहक तोषुन्या वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील. हा कसा आहे ग्रंथ? तर महादोषांचे दाहक आहे. कितीही मोठे दोष असू देत तो वैकुंठ नायक संतुष्ट होणार आहे आणि तुमचे मनोरथ पूर्ण करणार आहे. मनोरथ पूर्ण करणार आहे हे इथे देवीदास आत्मविश्वासाने सांगतायत ग्रंथाच्या सुरुवातीलाच. म्हणजे स्वतःच्या ग्रंथाच्या रचनेबद्दल त्यांना इतका आत्मविश्वास आहे की ते म्हणतात सकळ महादोषांचे दाहक. सगळे दोष नाहीसे होते. आता आपल्याला वाटतं आपल्यात काहीच दोष नाहीत पण आपल्यात खूप दोष असतात. आपण निंदा करतो दुसऱ्यांची, प्रसंगी द्वेष केला जातो, असत्य बोलणं जातं, स्वार्थ साधला जातो. हे आणि ह्याच्यापेक्षा अनेक पापं आपण सगळे सज्जन माणसं म्हणून एवढेच पापं करतो पण ह्याच्यापेक्षाही महाभयंकर पापी असतातच. पण कितीही महादोष असले तरी ते या ग्रंथ पठणाने नाहीसे होते. आता पुढे त्या देवीदासांनी व्यंकटेशाचे जय जयकार केलेला आहे. जय जयकार करताना ते म्हणतात जय जयाजी व्यंकटरमणा दया सागरा परिपूर्णा परंज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवणी केले. जय जयाजीमध्ये एक पुनरुक्ती केलेली आहे. जय जय तो अनुप्रास साधलेला आहे. त्यामुळे ते विलक्षण माधुर्य प्राप्त झालं आहे तिथे. आणि व्यंकटरमण म्हटलं आहे. रमण हे नेहमी प्रिय व्यक्तीसाठी वापरलं जाणारं संबोधन आहे. आणि ते कसं आहे दया सागरा परिपूर्ण. दयेने परिपूर्ण असा तो जणू काही समुद्रच आहे. आणि काय परंज्योती आणि प्रकाशघना ही जी 2 विशेषण आहेत ती परमात्मावाचक विशेषण आहेत. दोन्ही परंज्योती आणि प्रकाशघना. कारण आपल्याला माहिती आहे ह्या जो सगळा जो सूर्याकडून चंद्राकडून प्रकाश मिळतो तो त्यांना परमात्म्याकडूनच मिळालेला असतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे 15व्या अध्यायातला 12वा श्लोक
यदा दित्यगतं तेजो जगद्भासयते किलं यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तेजो विद्धी मामकम. चंद्रात सूर्यात अग्नीत जे जे काही तेज आहे ते सगळं माझंच आहे असं तू समज, असंच भगवंतानी म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथे तिला प्रकाश ज्योती परम आणि प्रकाश गहन असं म्हटलेलं आहे. पुढचं म्हटलंय याच्यात आहे, जननी परित्वा पाळिले पितया परित्वा सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिलेले प्रेम सुख. तू माझं आईसारखं पालनपोष करतोयस परमात्म्या, तू माझं आईसारखं पालनपोषण केलंस, वडिलांप्रमाणे रक्षण केलंस आणि सर्व संकट म्हणजे काय आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक सगळ्या प्रकारच्या याच्यातून तू माझं रक्षण केलंस आणि ते सदैव तू मला प्रेमसुख दिलंस, म्हणजे तू मला सदैव भक्तिसुख दिलेलं आहे. आणि पुढे त्यांनी म्हटलंय, हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आवगे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगाचे. हे सगळं जग हे परमात्म्याची निर्मिती आहे, म्हणून परमात्मा हेच या सगळ्या सृष्टीचे जनक आणि जननी दोन्ही आहेत. हे विश्व त्यांनीच निर्माण केलेलं आहे. कारण अहम कृष्णस्य जगता प्रभव प्रलयस्तता, म्हणजे सगळ्या विश्वाचा माता व पिता दोन्ही मीच आहे असं भगवद्गीतेत 4-5 ठिकाणी असेच सगळे उल्लेख आहेत. सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवंती या तासाम ब्रह्म महद्योनी अहम बीज प्रदपिता. म्हणजे बीज निर्माण करणारा पिता मीच आहे आणि जी माता म्हणजे महद प्रकृती आहे ते सुद्धा माझंच रूप आहे. म्हणजे जनक आणि जननी पण दोन्ही आले स्वभावे अंगाचे म्हटलेले, ते जनक आणि जननी दोन्ही हे परमात्माच आहेत. म्हणजे पिता महस्य जगतो माता धाता पितामहा, सगळं काही मीच आहे असं अनेक ठिकाणी त्यांनी गीतेत सांगितलेलं आहे. बीजम माम सर्वभूतानाम विद्धी पार्थ सनातनम, याच्यातही तेच सांगितलं आहे. किंवा मय्याध्यक्षेण प्रकृती सुयते चराचर, म्हणजे परमात्म्याच्या अधिष्ठानामुळेच ती प्रकृती सगळं काही निर्माण करत असते. असं असं जनक जननीपण स्वभावे सहज आले अंगाची, याचा हा अर्थ आहे की सगळं काही त्या परमात्म्यामुळेच निर्माण झालेलं आहे. पुढच्या ह्याच्यात म्हटलंय, दीनानाथा भक्तासाठी दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिलेले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या. तू दीनांचा नाथ आहे, भक्तांचं रक्षण करण्याचं कर्तव्य तू नेहमीच बजावत असतोस. आणि आता परिसावे विज्ञापना, म्हणजे आता विनंती केली आहे, जय जयकार करून झाला, आता विनंती काय केली आहे, आता परिसावे विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मी रमणा, माझी विनंती ऐका. आणि त्याला पण परत काय म्हणताय, लक्ष्मी रमणा, रमण म्हणजे लक्ष्मीला प्रिय असलेला. आता कृपाळुवा म्हटलेलं आहे, कृपाळुवा, आता जो उ हा जवळ उकार आहे तो यादव काळाची एक खूण आहे, पण बाकीची भाषा यादवकालीन नाही आहे, त्यामुळे यांचा काळ यादव काळ होता असं आपल्याला ठरवता येणार नाही. मज गालोनी गर्भाधाना अलौकिक रचना दाखवली, म्हणजे मातेच्या गर्भाशयात जीव निर्माण करण्याचं महान कामसुद्धा तूच करत असतोस. आणि मी मात्र काय केलं आहे, तुझं न जाणता झालो कष्टी, आता तुझे पायी घातली मिठी कृपाळुवा जगजेटी अपराध पोटी घाली माझे. मी तुझं न जाणता झालो कष्टी म्हणजे काय, मी तुझ्यापासून निर्माण झालेलं आहे, पण मी मात्र अज्ञानी आहे. म्हणजे माझं रूप काय आहे, सोहमय रूप आहे माझं, तू मीच आहेस, पण मी सोहमय विसरतो आणि मी कोहम असं विचारायला लागतो. म्हणजेच मी अहमभावाने देहभावात रमतो, माझं परमात्मा स्वरूप विसरतो आणि काय होतं त्याच्यामुळे कष्टी होतो. तुझं न जाणता झालो कष्टी, आपले परमात्मा रूप विसरल्यावर मी कष्टी होतो, त्रिविध ताप माझ्या मागे लागतात. पण आता मात्र मला त्याचं दुःख होत आहे, आता मी कष्टी झालो आहे, आता मला त्याचं दुःख होत आहे, म्हणून आता मला क्षमा कर आणि मी तुझे पाय घट्ट धरतो आणि माझा अपराध पोटात घालण्याची विनंती आता मी तुला करतोय, असं त्याने इथे म्हटलेलं आहे. आणि मग याच्या पुढचा भाग जो आहे तो आत्मपरीक्षणाचा त्यांनी आत्मपरीक्षण केलं आहे, आत्मनिवेदन केलं आहे की माझी हा अपराध. आता याच्यात मराठीत आपण ज्या वाङ्मयात वापरल्या जातात किंवा पूर्वीच्या मध्यमवर्गीय स्त्रियांच्या बोलण्यात ज्या ओळी असायच्या सहज यायच्या, त्या बऱ्याचशा ओव्या याच्यात आहेत. म्हणजे मराठीचं अत्युत्कृष्ट दर्शन असं याच्यात नव्हतं. माझ्या अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनाचे दयावंता ऋषिकेशी आपल्या हृदयाचे सत्य करी. माझे अपराध किती आहेत, असंख्य आहेत, आकाशाला जाऊन भिडतील इतके आहेत, पण तू मात्र दयाळू आहेस. शरणागताचे सगळे अपराध पोटात घालून तू त्यांना अपराधमुक्त करण्याचं तुझं ब्रीद सत्य आहे. आणि सगळ्या कवींनी हेच सांगितलेलं असतं, संत कवींनी, की आम्ही अपराधी आहोत. रामदासांचं ते वचन प्रसिद्धच आहे, आम्ही अपराधी अपराधी आम्हा नाही दृढ बुद्धी. त्यांनी पण स्वतःला 2 वेळा अपराधी म्हणून घेतलंय. पुढे ते म्हणतात समर्थ, माझे अपराध अगणित कोण करील गणित, मज सर्वस्वे पाळावे प्रीती करुणी सांभाळावे. परत माझी वाईट करणे रामदास लोटांगणे,
म्हणजे मी अपराधी आहे, मी वाईट आहे असं सगळ्या संत कवींनी म्हटलेलं आहे. तसंच त्यांनी तिथे म्हटलेलं आहे, माझ्या अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनात. आणि मग पुढे म्हटलंय, पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयांचा खेद, तेवी तू कृपाळ गोविंद माय बाप मजलारी. मुलं खूप चुका करतात, आई त्या सगळ्या पोटात घालते, प्रत्येक चुकीला शिक्षा करत नाही, त्यांना समजावून सांगते. असंख्य अपराध झाले तरी ते पोटात घालते, तसे तुम्ही माझे अपराध पोटात घालावे. कारण असं म्हणतात, आई कधीच वाईट नसते. म्हणजे कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवती. पुत्र वाईट निघतो, पण वाईट माता म्हणजे ती इतरांशी वाईट वागत असेल, पण त्या मुलाशी ती माता म्हणून वागताना ती चांगलीच वागत असते. कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवती या वचनाला स्मरून ते म्हणतात, माता काय मानिता यांचा खेद. आणि तू माझा मायबाप आहेस आणि माझे सगळे अपराध तू पोटात घाल. आणि मग ते स्वतःचं जे अक्षम्य अपराधी पण आहे असं त्यांना वाटतंय, त्याच्यासाठी त्यांनी 4 दाखले दिलेत व्यवहारातले पुढच्या 2 ओव्यात. उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडावे, ही सुद्धा ओळख सगळ्या मराठी भाषकांना माहीत असते. कुचलिया वृक्षाची फळे मधुर कोठोनी असतील, अराटा लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता, पाषाणासी गुलमलता कैशिया परिपुटतील. 4 ओळीत 4 दाखले दिलेले आहेत. पहिलं दिलंय उडदाचा, उडीद काळे असतात. कोणी म्हटलं एखादा पांढरा उडीद शोधून काढ, ते सापडेल का? तसा मी इतका अवगुणी आहे, इतका अपराधी आहे की माझ्यात एक सुद्धा गुण शोधून सापडणार नाही. तसंच कुचल्याचं झाड असतं, त्याला कडू कुचलाच म्हणतात. त्याची सगळी फळं कडूच असतात, त्याच्यात गोड फळ सापडेल का? तसा मी इतका अवगुणी आहे की माझ्यात गुण एकही सापडणार नाही. तर अराटा लागे मृदुता, अराटे म्हणजे धातू. धातू कठीणच असतात. नरम आणि मृदू धातू कोणाला माहिती आहे का, की जे मऊ मऊ आहे आणि धातू आहे. तसं नाही, तसं माझ्यात एकही गुण नाही. आणि पाषाण असे गुलमलता, म्हणजे पाषाणातून कधी पालवी फुटते का? पाषाणातून कधीच पालवी फुटत नाही. ही 4 उदाहरणं त्यांनी देऊन ते म्हटलंय, आपाद मस्तकावरी अन्याय, तसा मी संपूर्ण अवगुणी आहे. मी अगदी नखशिखांत अवगुणी आहे, माझ्यात नावाला सुद्धा अजिबात चांगुलपणा नाही आहे. इतका म्हणजे आत्मपरीक्षण केलंय त्यांनी, आत्मनिवेदन केलंय शरणागती पत्करण्यासाठी. ही 4 व्यवहारातली उदाहरणे देऊन त्यांनी म्हटलंय, परी तुझे पदरी पडलो पायी. पण इतका अवगुणी असलो मी, इतका म्हणजे दुर्गुणी असलो, तरी सुद्धा मी शरण आलोय मी तुला, तुझ्या पदरी. आणि आता तुला माझं रक्षण करावंच लागेल. आता मी तुझ्या पदरी आलेलो आहे. आणि मग आता ही जी आहे, उडदा माझे काळे गोरे काय निवडाणे, ही मराठीतली म्हणच झालेली आहे. म्हणजे सगळेजण वाईट असतील, म्हणजे वर्गात सगळ्याचे सगळं वर्ग ढ असेल आणि त्या बाईंना सांगितलं की एखादा हुशार मुलगा शोधून काढा, तर त्या बाई काय म्हणतील, हो तुकडीतल्या मुलांना उडदा माझे काळे गोरे काय निवडावे निवडणारे, अशी ती मराठीतली म्हण होऊन राहिलेली. आणि 4 उदाहरणं देऊन त्यांनी देवीदासांना असं म्हणायचं आहे, मी इतका दुर्गुणी की माझ्यात शोधून सुद्धा सद्गुण सापडणार नाही. तर नमन करून झालं, जय जयकार झाला, आत्मपरीक्षण करून झालं. आता ते अधिक धीट झाले आणि आता उपरोधाने बोलायला लागलेत ते देवाशी. मग देवाशी भांडण जसं नामदेव आणि तुकारामांनी केलं होतं ना, तो आता त्यांनी सूर लावलेला आहे. आणि मग ते पुढे म्हणतात, समर्था घरीचे श्वान त्यास सर्वही देती मान, तैसा तुझा म्हणवतो दिन अपमान कवणाचा. ही समर्था घरीचे श्वान हे सुद्धा मराठीतले बोलण्यातले चलनी नाण्याप्रमाणे त्याचा उपयोग केला जातो. ते म्हणतात, श्रीमंता घरच्या कुत्र्याची सुद्धा बडदास्त ठेवली जाते. श्रीमंता घरीचे श्वान त्यास सर्व. समर्थ म्हणजे काय? समाजातले श्रेष्ठ व्यक्ती, योग्य व्यक्ती, सशक्त, श्रीमंत असं आहे. मग मी तर तुझा भक्त आहे आणि तरी सुद्धा मी जर दीन ठरलो, म्हणजे तुझं माझं रक्षण केलं नाही, तर तो कुणाचा अपमान होईल? तू समर्थ आहेस आणि तुझं माझं रक्षण केलं नाही, तर तो अपमान कोणाचा होईल? तुझाच होईल ना. हा अपमान कवणाचा आहे याच्यामध्ये त्यांना म्हणायचं आहे, तो तुमचाच होईल. अर्थात तुमचाच, तुम्ही समर्थ आहात, मी तुमच्या घरचं श्वान आहे. म्हणजे थोरा मोठ्यांच्या आश्रिताला सगळेजण मान देतातच. म्हणजे आपण माहिती आहे त्या श्रीमंताघरच्या कुत्र्याला नावं काय दिलेली असतात, त्यांच्या हातासाठी डॉग फूड काय आणलेलं असतं, ट्रेनर काय असतो, अशी सगळी त्या कुत्र्यांची बडदास्त ठेवलेली असते. किंवा या राजकारण्या लोकांचे ज्यांना चमचे म्हणतात, किंवा साध्या अधिकाऱ्यांचे जे चपरासी असतात, ते सुद्धा जोरात असतात. ते समर्था घरीचे श्वान असतात सगळे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की मी समर्था घरीचे श्वान असल्यास तरी सुद्धा मला जर दीनपणा आला तर तो तुझाच अपराध आहे, अपमान कवणाचा तो तुझाच आहे. पुढचं त्यांनी म्हटलंय असंच उपरोधानेच बोलतायत, लक्ष्मी तुझे पायातळी आम्ही भिक्षेचे घालून जोळी, येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहिलो गोविंदा. तू शरणागताला अभय दिलेला आहे. आणि लक्ष्मी म्हणजे काय? सकळ वैभव, संपत्ती तुझ्या पायाशी लोळून घेतोय. पण भक्तांच्या नशिबी काय आहे? हातात जोडी घेऊन भिक्षा मागणं. हे जर भक्तांच्या नशिबात असेल तर त्याचा अर्थ काय? तू कृपा केली नाही आहेस.
तू तुझं काम निभावलेलं नाही आहेस आणि भिक्षांदेवी म्हणण्याची वेळ आली. मग हे भक्तवत्सल तुमचं नाव सार्थ होणार कसं? येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहिलं गोविंदा. अगदी सगळे तोड शब्दात त्यांनी हे भांडणच करायला सुरुवात केलेली आहे. पुढे म्हणताय त्यांनी, कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरवस्ती दारोदारी, यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला. प्रत्यक्ष कुबेर तुझा कोशागार आहे, कोषाध्यक्ष आहे. म्हणजे विश्वातली जी सगळी धनदौलत संपत्ती ती तुझ्याच मालकीची आहे. आणि त्या भक्तांना चरितार्थासाठी म्हणजे काय, आम्हा फिरवस्ती दारोदारी, दारोदारी भटकायची वेळ आली तर तो तुझ्याच नावाला भट्टा आहे. मी तर तुझे शरणागत आहे आणि तू माझ्यावर फिरवण्याची वेळ आली तर तो तुलाच भट्टा लागणार आहे. आणि इथे संबोधन काय वापरलं आहे, यात पुरुषार्थ मुरारी काय तुझा पैर. मुद्दाम मुरारी म्हटलेलं आहे. म्हणजे मुर राक्षसाचा पराभव करण्या इतका तू आहेस. त्या शौर्याची आठवण त्याला करून देत आहेत. आणि मग ते असं खोचकपणाने विचारत आहेत की हाच का तुझा पुरुषार्थ, तू एवढा मुरारी आहेस आणि भक्तांना मात्र दारोदारी भटकायला लावतोस, हाच तुझा पुरुषार्थ आहे का. यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला. मग परत त्यांखीन आणि त्यांनी उदाहरणं दिली आहेत की भक्तांना तू कशी मदत केली आहे. द्रौपदीचे वस्त्रे अनंता देत होतासे भाग्यवंता, आम्हा लागे कृपणता कोठून आणली गोविंदा. म्हणजे तो द्रौपदी वस्त्र हरण प्रसंगी साक्षात वस्त्रावतार होता तो भगवंतांचा, धारण केला, तिची लाज राखली. मग आमच्यावर कृपा करायला तू इतका चिक्कूपणा काय करतोय. कोठून आणले गोविंदा, आम्हा लागे कृपणता, इतका चिक्कूपणा तू काय करतोय. दुसरं काय आठवण करून दिली, मायेची करुणी द्रौपदी सती अन्य परवेली मध्यरात्री, ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे. ती एक म्हणजे पांडव वनवासात असतानाची आठवण करून दिली की ते दुर्योधनाने मुद्दाम दुर्वासांना पाठवलं, जा पांडवांच्याकडे आणि जेवण मागा मध्यरात्री. आणि ते आपल्या शिष्यांची फौज घेऊन आले. द्रौपदींनी ती थाळी घासून ठेवली होती आणि आता इतक्या माणसांचं जेवण करायचं तयार. ती विचारात पडली. ते दुर्वास आपल्या शिष्यांना घेऊन आंघोळीला गेले. श्रीकृष्ण आले तिच्या याला जाऊन, ते थाळी दाखवली, त्याला पान होतं, ते खाल्लं कृष्णाने. कृष्णाचं पोट भरलं आणि तिकडे सगळ्या ऋषींची पोटं भरली. ही माया भगवंतांनी केली होती मध्ये. आणि मग ते आले परत तेव्हा सगळ्यांची पोटं तुडुंब भरलेली होती. मध्यरात्री तू हे सगळं केलंस. अन्य पुरविली मध्यरात्री, ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे. तू असा भक्तांच्या मर्जीला जाऊन जातोस अन्नासाठी आणि आम्हाला मात्र अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरवसी जगदिशा, कृपाळू वा परमपर्शा, करुणा कशी तुझं नाही. आम्हाला मात्र अन्नासाठी सारखं सगळीकडे धावायला लावतो. म्हणजे आता हे सुद्धा मराठीत अन्नासाठी दाही दिशा, अनेक कथा कादंबऱ्या आणि मग सगळ्या बायकांच्या बोलण्यात तर हे सगळे म्हणजे शब्द असायचे. आणि म्हणून अंगीकारी या शिरोमणी तुझं प्राचितो मधुर वचनी, अंगीकार केली या जणी माझा हातीचे सोडावे. म्हणून मी तुला मधुर शब्दांनी कळकळीने गोड बोलून तुझी प्रार्थना करतो की माझा स्वीकार कर, अंगीकार कर. आणि अंगीकार केल्यानंतर मला दूर लोटू नको. अंगीकार केल्या जणी माझा हातीचे न सोडावे. एकदा माझा अंगीकार केलास की मला शेवटपर्यंत सांभाळणं हे तुझं काम आहे. तू मला अंतराय देऊ नकोस. आणखीन तू अन्नासाठी दाही दिशा आहे, एवढं सगळं तू करू शकतोस. द्रौपदीला मदत करू शकतोस, ऋषीश्वरांच्या पंक्ती तृप्त करू शकतोस. मग तू मला का नाही स्वीकार करत. मी तुला शरण आलेलं आहे. आणि मग अंगीकार केल्यानंतर सुद्धा परत सोडून द्यायचं नाही आहे, याचीही परत एकदा आठवण करून दिली आहे. 3 उदाहरणं दिली आहेत 3 ओव्यांच्यात. एकदा अंगीकार केला की केला असं त्यांचं म्हणणं आहे. समुद्रे अंगीकारीला वडवा नळ, तेने अंतरी होतसे विवड, ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने. म्हणजे एकदा अंगीकार केल्यावर तू मला परत दूर लोटू शकत नाही. या मागणीच्या पुष्टरचे उदाहरण दिलेले की देवा, समुद्राने एकदा का त्या वडवा नालाला आपल्या अंतःकरणात स्थान दिलं की मग त्या आगीने तो अगदी म्हणजे विव्हळण्या इतका त्रास झाला तरी समुद्र त्याला काही परत वडवा नाला आपल्यातला काढून बाहेर फेकून देत नाही. तो कायमचाच त्याला आपल्यात सामावून घेतलेला असतो. आता हा वडवानल म्हणजे कोण, वडवाग्नी म्हणजे कोण, तर शिवाने मदनाचा म्हणजे कामदेवाचा नाश करण्यासाठी 3ऱ्या डोळ्यातून क्रोधाग्नी त्याच्यावर बाहेर उत्पन्न केला होता. कामदेवाला भस्म झाल्यावर सुद्धा तो अग्नी काही शमेना. तेव्हा सगळ्या देवांना आता हा सगळ्या पृथ्वीचा ब्रह्मांडाचा नाश करेल अशी भीती वाटायला लागली. म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाकडे गेले. तेव्हा ब्रह्मदेवाने त्या अग्नीचं घोड्यामध्ये रूपांतर केलं. वडव म्हणजे घोडा, वडव अग्नी म्हणजे घोड्याचं रूप, दोंडात त्याच्या आग येते असा घोडा. आणि त्याला समुद्राला विनंती केली की तू याला आपल्यात सामावून घे. त्या वडवा नालाला समुद्राने एकदा आपल्यात सामावून घेतलं. त्याच्या उष्णतेचा त्रास झाला तरी परत त्यांनी त्याला कधीही बाहेर काढलेलं नाही. हे उदाहरण दिलंय. तसा तू माझा अंगीकार केलास की परत मला बाहेर लोटू नकोस.
दुसरं उदाहरण दिलं आहे, कुर्मे पृथ्वीचा घेतला भार, त्याने सोडिला नाही वडीवार, एवढा ब्रह्मांड गोळ थर त्याचा अंगीकार पै केला. समुद्र मंथनाच्या वेळेला कुर्मानी ते मंदार पर्वताची रवी कुठे ठेवायची, तर ती कुर्मानी आपलं अंग दिलं की माझ्या डोक्यावर ठेवा. मग कितीही झालं, जड वाटलं तरी सुद्धा त्यांनी तो भार नाकारला नाही, कधी झटकून टाकला नाही त्याने तो, आणि त्याचा गाजावाजाही केला नाही कधी की मी होतो म्हणून समुद्र मंथन झालं, असं कधीही तो कुर्म कुणाला सांगायला गेला नाही. तिसरं उदाहरण दिलं आहे अंगीकार केल्यावर न सोडण्याचं, शंकरे धरिले हाळाहाळा, तेणे निळवर्ण झाला घरा, परी त्यागले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा. आपल्याला माहिती आहे समुद्र मंथन प्रसंगी हलाहल जे बाहेर आलं, दुसऱ्या कोणाला त्याचा उपद्रव होऊ नये म्हणून शंकरांनी ते प्राशन केलं. त्यांचा सर्वांगाचा दाह झाला, गळा काळा निळा झाला. त्यांना कितीतरी उपाय करायला लागले, चंद्र डोक्यावर ठेवायला लागला, भस्म फासायला लागलं, शेवटी जो रामनामाने जो दाह थांबला. पण त्यांनी त्या विषयाचा कधी त्याग केला नाही, बाहेर ओकून टाकलं नाही. अशी 3 उदाहरणं दिली आहेत. समुद्राने वडवा नळ घेतला, कुर्मानी पृथ्वीचा भार घेतला आणि शंकरांनी ते हळाहळ प्राशन केलं. ही 3 उदाहरणं देऊन देवीदासांनी व्यंकटेशाला म्हणलेलं आहे, हे गोविंदा गोपाळा 2-2 नावं घेतलेत, पण त्यागेले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा, तू पण भक्तवत्सल आहेस. ही 3 उदाहरणं लक्षात घे आणि माझा कधीही त्याग करू नकोस, असं त्याने म्हटलेलं आहे. परत एकदा त्याने पुढच्या भागात स्वतःच्या दोषांचं वर्णन सुरू केलं आहे. माझ्या अपराधांच्या राशी वर्णिता शृणली वैखरी, दुष्टपतित दुराचारी अधमा होनी अधम. आता हे स्वतःच्या दोषांचं, म्हणजे हे दोष त्यांच्यात होतेच असं नाही, पण नसलेले दोष सुद्धा वर्णन करून त्यांची कबुली देणं हा संत साहित्याचा एक विशेष आहे. आणि तोच देवीदासांनी इथे अंगीकारलेला आहे. म्हणजे आम्ही अपराधी आम्हा नाही दृढबुद्धी, मगाशी ते समर्थांचं सांगितलं ते, की मी इतका दुष्ट आहे, इतका पापी आहे, इतका दुराचरणी आहे. माझ्या अपराधांचं आणि दुर्गुणांचं वर्णन करताना म्हणजे वाणीसुद्धा थकून जाईल. वर्णिता शृणली वैखरी, माझी वाणीसुद्धा थकून जाईल, इतका मी अपराधी आहे. मग त्या अपराधाचं वर्णन ते पुढे आणखीन करतात, अगदी डिटेल्स देतात आता स्वतःच्या वाईट वागण्याचे. विषयासक्त मंदमती आळशी, कृपण कुव्यसन मलिन मानसी, सदा सर्व काळ सज्जनांसी द्रोह करी सर्वदा. मी विषयासक्त आहे, मी मंदमती म्हणजे मी मठ्ठ आहे, मी आळशी आहे, मी कंजूष आहे, मी कोणालाही काहीही देत नाही. इतकंच काय, मला अनेक प्रकारची व्यसन आहे, कृपण आहे, कुव्यसन, मलिन मानसी आहे, माझे अंतःकरण सुद्धा निर्मळ नाही आहे, त्याच्यात अनेक कुवासना ठासून भरलेले आहेत. आणि मी सदा सर्व काळ सज्जनांशी मी सदैव वाद घालतो, भांडणं करतो सज्जनांशी. आणि मी त्यांना, कारण सज्जन जो भक्तिमार्ग शिकवतात तो मला आवडत नाही, तो मला अंगीकारता येत नाही, म्हणून मी सज्जनांशी नेहमी वाद घालत असतो. वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनासे निष्ठुर, सकळ पामरा माझी पामर, व्यर्थ पडिवार जगी वाजले. मला कोणाशी, विशेषतः सज्जनांशी, वचनोक्ती नाही मधुर, मला कोणाशी साधं गोड बोलता येत नाही. मी सगळ्यांशी उभा दावा असल्याप्रमाणे निष्ठुर वर्तन करतो, वाईट साईड बोलतो, आणि वरवर मात्र मी काय करतो, तर मी सद्वर्तनी असल्याचा डंका पिटतो, व्यर्थ वडिवार जगी वाजे. आणि सज्जन असल्याचं पुवण वस्तुता मी कसं आहे, मी पामराहून पामरे, दुष्टाहून दुष्ट आहे, असा मी वागत असतो. पुढे काय आहे, काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिडार, काम कल्पनेची थार दृढ येथे केला असते. म्हणजे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, दंभ हे जे सगळे षडपूर रिपू आहेत ना, ते सगळे माझ्यात राहतात कायमचे. आणि कामवासना प्रकट असल्यामुळे माझा देह म्हणजे कामक्रोधाचं कोठार बनलेलं आहे. आणि भगवद्गीतेने त्या कामाचं वर्णन केलेलं आहे. विषयांच्या चिंतनाने काय काय होते, आसक्ती वाढून कसं अधःपतन होते. ध्यायतो विषयान पुसा त्याच्या संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामात क्रोधोभिजायते, सम्मोहात क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविरुमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात पुनश्चते. हे सगळं माझ्या बाबतीत घडत असतं, कारण काम आणि क्रोध हेच माझ्यात ठासून भरलेले आहेत. आता हे सगळेच संत, मी म्हणते संतांनी स्वदोष कथनच केलेलं असतं, ते खरं मानायचं नसतं. आता तुकारामाने सुद्धा अनेक ठिकाणी म्हटलंय, माझे मज येती कळो येती अवगुण, काय करू मन अनावार, दुष्ट आचरण ग्वाही माझे मन, मज ठावे गुण दोष माझे. तुकारामाने तर म्हटलंय, निंदा द्वेष घात विश्वासे व्यभिचार, आणि काय सांगू किती. लक्ष्मी माते मते घडले महादोष, पत्नी दोन्ही भेदाभेद, पितृवचनी अत्यंत पितृभक्त होते, तरी तुकाराम म्हणतात, पितृवचनी घडली अवज्ञा अविचार, कुटिल कुचर वादिनिंद, भूतदया उपकार नाही, नाही शब्दाधीर विषय लंपट,
असा मी अनेक किती सांगो ते अवगुण, न कळे जेणे कैसे देतो. म्हणजे काय माझे अवगुण सांगू असं सगळ्याच संतांनी म्हटलंय. पण संतांनी सांगितलेले अवगुण खरे मानायचे नसतात. ते त्यांचं परमेश्वरापर्यंत केलेली ती विनवणी पोचण्यासाठी ते स्वदोष कथन असतं. इतके सगळे अवगुण सांगून झाल्यावर परत काय म्हणतात ते, 18 वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी करूनी, माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिलं न जाते. इतके की वनस्पती, जड जड वनस्पती घेऊन त्यांची जर लेखणी केली, समुद्राची शाही केली आणि हा समुद्र हा सगळा पृथ्वी म्हणजे जणू काही कागद आहे असं समजून त्याच्यावर लिहायला घेतले माझे अवगुण, तरी सुद्धा ते लिहून होणार नाहीत. तो पृथ्वीरूपी कागद कमी पडेल, समुद्ररूपी शाही संपून जाईल, पण माझे अवगुण लिहिलं जाणार नाही. इतका मी अपरंपार असा अवगुणी आहे. आता इथे आठवण होते आपल्याला 18 वनस्पतींची लेखणी या ओवीवरनं. कुणाची तर पुष्पदंतांच्या शिवमहिम्न स्तोत्र माहीत असेल सगळ्यांना. पुष्पदंत शिवमहिम्न स्तोत्रात एक त्यांचा श्लोक आहे, असितगिरी समत्वाम कज्जलम सिंधुपात्रे सुरवर तरुशाखा लेखनीम पत्रमोर्वीम लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व काले तदपि तव गुणानाम ईश पारम न याते. म्हणजे पुष्पदंताने इथे तुझी मला स्तुती करणं शक्य नाही अशा चांगल्या अर्थाने हे रूपक वापरलेले आहे. मी काळ्या पर्वताची शाही केली, समुद्राची दौत केली, पृथ्वीचा कागद केला आणि लिहायला कोण बसली, साक्षात शारदा बसली, तरी हे शंकरा तुझं गुणवर्णन करण्यात येणार नाही. याच श्लोकाचा तिथे जो चांगल्या कामासाठी पुष्पदंताने ते वापरलंय, तेच इथे यांनी स्वतःच्या अपराधासाठी निगेटिव्ह अर्थाने ते वापरलेले आहे की 18 वनस्पतींचे लेखणी समुद्र भराला अवश्य करूनही माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाते. म्हणजे माझे अवगुण लिहिले, शंकरांची स्तुती केली जाणार नाही, हा म्हणतो माझे अवगुण लिहिता येणार नाही. जरी वनस्पतींची लेखणी केली, समुद्राची शाही केली आणि पृथ्वीचा कागद केला तरी. याच्यावरनं हे जे उलट अर्थाने त्यांनी जे वापरलं याच्यावरनं आपल्याला एवढाच पाहिजे तर निष्कर्ष काढता येईल की देवीदासाने पुष्पदंताचं शिवमहिम्न स्तोत्र वाचलं असावं. आणि मग शेवटी म्हटलं इतकं सगळं अपराधांचं वर्णन करून, ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावना शारंगधरा, तुवा अंगीकार गेल्या गदाधरा कोण दोष गुण गणिल. मी एवढा अपराधी आहे तरी पण तू माझा स्वीकार केला असता, माझ्या दोषांच्याकडे कुणाचंही लक्ष जाणार नाही. म्हणजे तू माझा स्वीकार कर तरच मी म्हणजे या जगात दोषमुक्त म्हणून गणला जाईल. तुकारामांनी पण तेच सांगितलं होतं, आता चुको नको आपुल्या उचिता. म्हणजे तुला काय नीट करायचंय ते कर, कृपाळू वा कांता रखुमाईच्या, आचरावे दोष आम्हा ते उचित. म्हणजे आम्ही काही गुन्हे केले तर ठीक आहे रे, आम्ही तसेच आहोत, पण तारावे पती तर तुमच येते, पण तारणं हे तुमचं काम आहे असं म्हटलेलं आहे. पुढच्या भागात परत त्यांनी अंगीकार केल्याचं, म्हणजे श्रेष्ठांनी एकदा अंगीकार केला की काय होतं त्याची उदाहरणं दिलेली आहेत पुढच्या 3 ओव्यातनं. परत ते काय म्हणतात, निचरतली रायासी तिसी कोण म्हणेल दासी, लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची. याच्यात एका ओवीत 2 उदाहरणं दिलेली आहेत की नीच स्त्री म्हणजे दासी, तिचा जर राजाशी संबंध असतील तर राजवाड्यात तिचा तोरा चालत असतो आणि राजकारणाच्या इतिहासात याची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. दुसरं उदाहरण दिलं लोखंड. एकदा परिसस्पर्श झाला की त्याचं सोनंच होऊन जातं, लोह लागता परिसासी, ते काही परत लोखंड होत नाही, पूर्वस्थिती मग कैची. तिसरं उदाहरण दिलंय, गावीचे होते लेंड ओहळ गंगेची मिळता गंगाजळ. म्हणजे गावातली सगळी घाण, गंगा म्हणजे कुठच्याही गावातली नदी, त्या नदीत गेली की ती जलमय होऊन जाते. आता नदीचं प्रदूषण होतं तो भाग वेगळा, पण ती घाण सगळी जलमय होऊन जाते. तसंच कागविष्ठ्याचे झाले पिंपळ. म्हणजे मोठे मोठे जे वृक्ष असतात ते कसं त्यांची पुनर्निर्मिती होती, त्या पक्षी त्याची फळं खातात आणि ते बीज इकडून तिकडे त्यांच्या विष्ठेतनं वाहून नेलं जातं आणि मग तिथे ते पडलं की तिथे नवीन वृक्ष उगवतात. म्हणून कागनिष्ठेचे खरं म्हणजे कावळ्याच्या विष्ठेतून पिंपळ उगवतो, पण तो निंदे असतो का? पिंपळाला कोणी नाही वाईट म्हणतं का? उलट भगवंताने ती स्वतःची विभूती सांगितली आहे, अश्वत्थ सर्व वृक्षाणाम म्हणून. म्हणजे तो इतका पवित्र ठरतो. पिंपळातलं बी तर म्हणे अगदी सूक्ष्म, अगदी भगरीच्या दाण्या इतकं असतं, त्यामुळे ते फक्त विष्ठेतनंच इकडून तिकडे जाऊ शकतं. पण कागविष्ठेचे झाले पिंपळ तरी ते निंदे ठरत नाही, कारण त्याचा स्वीकार मोठ्या माणसाने केलेला असतो. तैसा कुशाके मी अमंगळ, असं निचर तरी रायासी, लोह लागता परिसासी, गावीचे होते लंडवळ आणि कागविष्ठेचे झाले पिंपळशी 4 उदाहरणं दिलेत की हे श्रेष्ठांनी अंगीकार केल्यावर काय होतं. तैसा कुजाती मी अमंगळ, परत तुझा म्हणावं तो केवळ. तसा मी अमंगळ आहे, अपराधी आहे, दीन आहे, पण मी तुझाच आहे हे मात्र खरं. आणि मग आणखीन एक उदाहरण दिलंय, कन्या देऊनिया कुळ मग काय विचारावे.
ही सुद्धा ओळ मराठीत सर्वत्र वापरली जाते. कन्या देऊनिया कुळ मग काय विचारावे, म्हणजे कन्या एकदा दुसऱ्या कुळात दिली, विवाह झाला की मग फक्त कन्येचंच असं नाही, कन्या देऊन या कुळ म्हणजे दोन्ही एकमेकांचं, की मग त्यांच्या एकमेकांच्या कुळाची, शिलाची, शिक्षण किती आहे, काय किती आहे, याची नंतर चौकशी करून काय उपयोग असतो. ते सगळं लग्नाच्या आधी करायला लागतं. एकदा कन्या दिली किंवा त्याला जावई म्हणून स्वीकारला की मग ते आधीचं सगळं असतं, ते कन्यावर ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छंती पर्यंत ते सगळं नंतर जे काय असतात अटी, त्या नंतर तपासून चालत नाही ते. कारण एकदा कन्येचा स्वीकार केला म्हणजे एकदा अंगीकार केला की त्याग करता येत नाही. म्हणून 5 दाखले दिलेले आहेत अंगीकारानंतरचे. अगदी ज्ञानदेवांसारखे एका पाठोपाठ एक 5 दाखले देऊन ज्ञानदेव देवीदास म्हणतात, तैसा पूजा ते मी अमंगळ परी तुझा म्हणवतं केवढं. मला माहिती आहे मी अपराधी आहे, अमंगळ आहे, पण मी एकदा तुझाच असं म्हटलेलं आहे. आणि मग परत त्याला विनंती केली आहे, जाणत असा आता अपराधी नर तरी का केला अंगीकार, अंगीकारावरी अवैर समर्थेनं केला पाहिजे. मी एवढा अपराधी आहे पण तरीसुद्धा मी तुझा अनन्य भक्त आहे, तू माझा स्वीकार केला आहेस, मग आता तू मला अंगीकारावरी अवैर नाही, आता एकदा अंगीकार केल्यावर तू मला आता दूर लोटू नकोस, तुला तू समर्थ आहेस आणि समर्थ म्हणणाऱ्याला हे शोभत नाही. म्हणजे असं नामदेवाने विठ्ठलाला बजावलेलं आहे, पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा, पतित पावन नव्हेसे म्हणून जातो माघारा. तसं मला माघारी जायला लावू नकोस, तो तुझं नाव पतित पावन आहे ते सार्थ कर. आणि मग म्हटलंय, धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा, तरी माझा कर्मांचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी. म्हणून तू आता धाव, म्हणजे धाव म्हणजे त्वरा कर, आणि तुझ्या शस्त्रेनी गदेनी काय कर, तरी माझा कर्मांचा चेंदा म्हणजे माझी पूर्वकर्म, माझं संचित जे आहे ते नाहीसं कर, म्हणजे मला प्रारब्धाचे भोग भोगावे लागणार नाही, असं तू कर, अशी ही विनंती केलेली आहे. मला वाटतं आपली वेळ झाली आहे. पुढचा जो भाग आहे आता नामांना सुरुवात आहे. म्हणजे नाम हा या व्यंकटेश स्तोत्राचा गाभा आहे असं म्हटलं जातं. हृदय येते त्याचं, म्हणजे विष्णू सहस्रनामाप्रमाणे अनेक नावं, अनेक तऱ्हांची नावं देऊन त्यांनी इथे व्यंकटेशाची प्रार्थना केलेली आहे. ती आपण पुढच्या महिन्यातल्या भागात काय हां व्यंकटेश स्तोत्र का, हेच लागलं होतं संपूर्ण. ते सगळं म्हणजे पहिलं संस्कृत जे 15 श्लोकांचं आहे. हां बर काळा